महाराष्ट्र राज्याचे गृह महसूल विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी देशभक्तीच्या वातावरणात या सोहळ्याचा अनुभव घेतला। यानंतर कार्यक्रमस्थळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला। सत्काराप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांनी देशहितासाठी योगदान देण्याचे आवाहन केले। कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या ध्वजारोहण सोहळ्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। करत असताना माझ्या मंत्रिपदी ह्या कारकिर्दीमधील पहिलाच हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुरबार सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मला मिळाला, ती माझ्या आठवणीमध्ये कायम राहील। ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदचे सदस्य, अर्थातच राज्यमंत्री म्हणून, मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं येणं होत आहे आणि अधिकारी महोदयांकडनं विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आजपर्यंत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात। त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या आपण करत आहात। मी त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो। प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही। हा सोहळा आपण का साजरा करतो? आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार ह्या आपल्या संविधानाने आपल्याला मिळवून दिला।